तुम्ही म्हणताय पेट्रोल गॅस सगळ्या जी परिस्थिती निर्माण झाली देशात, तुम्ही कसं पाहता पुढे काय होईल मग? असं पॅनिक सिच्युएशन, मोदी साहेब म्हणतात की पेट्रोल कमी वापरा, सोनं घेऊ नका. आपण मे मध्ये आहोत. माझी मार्च महिन्याची प्रेस कॉन्फरन्स जर कोणी काढली मुंबईची, तर त्या ह्याच्यामध्ये मी ह्या सगळ्या गोष्टी पिकासवर नमूद केलं होतं. आता असताना मोदी म्हणतात की प्रिपेअर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये माझं म्हणणं असं आहे की गॅस आणि पेट्रोल आणि डिझेल आणि खत याचा भाव आकाशाला भेटणार आहे अशी परिस्थिती आहे. आणि सगळं एकाच व्यक्तीचं काम आहे असं मी त्या ठिकाणी म्हणतो, आणि ते म्हणजे नरेंद्र मोदी. कॅबिनेट ही त्यांच्याबरोबर नाही अशी असणारी परिस्थिती आहे, पण कुणीच बोलायला तयार नाही अशी परिस्थिती. डॉलरच्या तुलनेत पेट्रोल डिझेल तर ठीक आहे, ती डिपेंडन्सी आपली दुसऱ्या देशाने, ते हे पण म्हणतात सोनं पण विकत घेऊ नका, त्याचे काय कारण असेल? मोदींच्याच भाषेत बोलायचं झालं, चिदंबरमनी ज्यावेळेस लोकांना सजेशन केलं होतं त्यांनी की बा सोनं विकत घेऊ नका, त्यावेळेस मोदींचंच भाषण होतं. महिलांना उद्देशून होतं की काँग्रेस पक्ष तुमचं मंगलसूत्र सुद्धा चोरून घेत आहे. जेव्हा मोदींना त्याच भाषणाची आठवण करून घेतोय की तुम्ही लोकांना म्हणताय की सोनं खरेदी नका, याचा अर्थ तुम्ही असताना महिलांना असं म्हणताय की लग्नामध्ये मंगलसूत्र घालू नका, आज त्याचा अर्थ होतो. सर, डॉलरच्या तुलनेत रुपया पडत चाललेला आहे. ग्रामीण भागामध्ये अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल देताना टंचाई आहे, गर्दी आहे, लोकांमध्ये संभ्रम आहे. नक्की वाशिम जिल्ह्यातलं मी सांगतो तिथे 42 पंप आहेत. 42 पंपापैकी 3च पंप आहेत की ज्याच्यावरती पेट्रोल मिळतं. किती दिवस पुरेल मग आता? किती दिवसांचा साठा शिल्लक आहे असं वाटतं की जेणेकरून त्याच्यानंतर परत जर कदाचित तिकडून क्रूड ऑइल आलं नाही तर या सगळ्या गोष्टी बंद होईल. क्रूड ऑइल पाठवायला सगळेच तयार. भारताला क्रूड ऑइल प्रोव्हाइड करायला सौदीही तयार आहे, युएई तयार आहे, इराणही तयार आहे, इराकही तयार आहे आणि रशियाही तयार आहे. त्या नाही असं नाही, परंतु आडलंय मोदी आडलेलं आहे. जे न्यूट्रल आपलं धोरण होतं ते न्यूट्रल धोरण संपवून त्यांनी असणारा प्रो इस्रायल हे जे धोरण घेतलेलं आहे, या प्रो इस्रायलमुळे शिप्स आपल्याकडच्या गेलेल्या तेलाने भरलेल्या आहेत, गॅसचे सुद्धा भरलेले आहे, फर्टिलायझरचे सुद्धा भरलेले आहे, सल्फर लागतं आपल्या इथं तेलही भरलेले आहे. एवढंच आहे की त्यांनी रोडवरती ठरलेलं आहे. या सगळ्या गोष्टींना जबाबदार याला जबाबदार नरेंद्र मोदी. यातनं पिढा सोडवायचं कसं? मोदींनी भूमिका बदलली तरच हे होऊ शकतं. यांनी किंवा लोकांनी असताना मोदीला विचारलं पाहिजे की देशाच्या हिताचं धोरण जे होतं ते तुम्ही बदललं का? दुसरा प्रश्न असा विचारला पाहिजे त्यांनी लोकांनी की एसटीन फाईलमध्ये तुमचं फक्त उल्लेख आहे, त्याच्या पुढे अजून काही आहे का? कारण आज एक ट्रम्प असं म्हणतो 24 तासात याला मी उपस्थित करू शकतो. मोदीला 4 दिवसापूर्वीचं स्टेटमेंट आहे. त्याच्यामुळे असणारा एसटीन रेकॉर्ड सगळा अमेरिकेकडे आहे. लोकांनी विचारायला सुरुवात केली पाहिजे की खरंच तुमच्यावरती दबाव येतोय का? दबाव येत असेल तर देशाला महत्व द्यायचं की मोदीला महत्व द्यायचं हे लोकांनी ठरवलं पाहिजे. नाही, मात्र आता मग भाजपचे नेते मोदींच्या आव्हानाला प्रतिसाद देत आहेत. कोणी ट्रेननं प्रवास करतोय, कोणी चालत म्हणतो, बुलेटवर जाते, कोणी टू व्हीलरवर. पाठीमागे 100 गाड्या असतात. तरी काय म्हणजे तुमच्या बोलण्यात असं जाऊन दे एकटे मोदींमुळे देशाची आज ही अवस्था झाली, तर तुम्ही संघाला सूचित करणार का बाबा हे बदला, नाही तर देश खड्ड्यात जाईल? संघाला खड्ड्यात जायचं असेल तर जाईल.
अर्निंग करायचं तसं आहे की वॉटिंग मार्च महिन्यामध्ये केलं होतं, बँकेचा प्रॉब्लेम येईल, फर्टिलायझरचा प्रॉब्लेम येईल, गॅस आणि याचं येईल, डिझेल पेट्रोलचा प्रॉब्लेम होईल, लेआउट व्हायला सुरुवात होते आणि अनेक फॅक्टरीज बंद होतील अशी असणारी परिस्थिती आहे. कॉक्रोच पार्टी तुम्ही बघितलंच असेल सोशल मीडियावर, लोकांचा अनरेस्ट किती त्यातनं अंदाज बाहेर पडला त्याच्यात. नंतर ते त्याच्यावर account ban बंद केलं केलं सर. भारतामध्ये. बॅन केलं त्याची किती बॅन केलं ते लोकांच्या मनातून तुम्ही बॅन केलं का? कागदोपत्री तुम्ही बॅन करा आणि लोकांच्या मनामध्ये जे आहे नाही, मात्र देशाच्या सरन्यायाधीशांनी तरुणांबद्दल असं असे जेव्हा प्रॉब्लेम होतात त्यावेळेस